इच्छा ही मानवाच्या ठिकाणी असते की मला घर मिळावं, मला गाडी मिळावी, मला बंगला मिळावा, मला जमीन मिळावी, मला पद मिळावी, ही इच्छा कोणाची असते? तुमची माझी असते. पण साधू हा इच्छेच्या पलीकडे गेलेला असतो. मग साधू जर इच्छेच्या पलीकडे गेलेला आहे तर या ठिकाणी निळोबराच्या अंतःकरणामध्ये इच्छा कशी प्रकट झाली? एक साधू संसाराविषयी जरी इच्छा प्रकट करत नसल, कीर्तन लक्ष देऊन ऐका, पण साधू परमार्थाविषयी इच्छा प्रकट केल्याशिवाय राहत नाही. काय गोड प्रमाण तू कोबरायचंय. अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती, मग मी कमलापती तुझवानानी कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती, इच्छा प्रकट करतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, हो मग मी कमलापती तुझ बानानी कंटाळा. देवा मला अशा लोकांचा जर विचार करायला गेलो तर जगामध्ये असा माणूसच नाहीये की तो अवघ प्रेम देवावर करत. कसे करतील महाराज लोक? भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केलेल्या आहे की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो तुम्ही? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावे म्हणून? वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं का तुम्हाला? नाही ना दादा. माणसं शरीरावर खूप प्रेम करतात. नसल माणसं शरीरावर प्रेम करत, पण दुसरं प्रेम करतात माणसं समाजावर. आणि या दोन्ही गोष्टीवर जरी प्रेम करत नसल तर तिसरी गोष्ट अशी, तिचं नाव आहे पैसा. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही महाराज. एवढे थंडीचे कडाडीचे दिवस, एवढी गार थंडी वाजते, तरी रात्री 12 वाजता आल्यानंतर, लाईट आल्यानंतर तुम्ही गावाला पाणी द्यायला जाता का नाही? हो, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता का नाही? हे कशासाठी करता एवढे कष्ट? देवासाठी का पैशासाठी? बोला गड्या, कशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो, मी दिवसातून 3-3 कीर्तन करतो, एवढी तब्येत खराब आहे, देवासाठी का पैशासाठी? हा वा वा वा. म्हणजे कळू द्या तुमच्या मनात आमच्याविषयी किती विषय, तोंडावाटे बाहेर येऊ द्या. सहजच लोक म्हणतात महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात महाराज लोकांना. का बिचारी उन्यावर आहे आमच्या, काही कळत नाही. बाबा 2 वर्ष घरीच होतोय, आता शिक सुरू झालं. हे बाबा का असं जळता? विठाला विठाला. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला ना महाराज, या 3ही गोष्टीवर साधू संतांनी काय केलेली आहे? लात मारलेले नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन. या 3ही गोष्टीला जीवनामध्ये अजिबात प्राधान्य दिलं नाही, कारण त्यांचं जीवन भगवंत झालं होतं. ऐका. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय
गोष्टीला त्यांनी अजिबात मान दिला नाही महाराज. नाही जगद्गुरु तुकोबरांनी शरीराचा विचार केलाय आणि समाजाचा विचार तर माझे तुकोबराय करतच नव्हते महाराज. कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं थोडं माझं तुम्ही. जर समाजाचा विचार तुकोबरांनी केला असता तर जगद्गुरु तुकोबराय असे म्हणलेच नसते की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. लोकांचा असा गोड गैरसमज आहे की लोक आपल्यावर प्रेम करतात. अजिबात नाही करत हो. तुम्ही किती जरी मोठे झाले तर एक दिवस लोक तुमची आठवण करू शकतात. किती दिवस? आता 10-12 दिवस झाले आपल्या देशाच्या भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दीदी मंगेशकर वारल्या ना. त्या वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 50,000 गाणे गायले त्या मायमाऊलीने. 93 वर्ष वय होतं पण कंठामध्ये सरस्वती होती. भारतरत्न पुरस्कार त्यांना भेटलाय. तरी सुद्धा या भारताचा फक्त आणि फक्त एक दिवसच त्या स्टेटस होतात. म्हणून गावातल्या लोकांनी विचार केला पाहिजे तुमची ना आपली अवकात काय, आपलं वजन किती आहे, आपलं बजेट किती आहे. भारतरत्न पुरस्कार दिलेल्या माणसाचं लोक फक्त एकच दिवस स्टेटस ठेवतात. आपल्याला तर घरी बायको चहा बी देत नाही. आपला स्टेटसचा काही विशेष नाही. कारण की जाणं या प्रकृतीचा नियम आहे, जाणं या निसर्गाचा नियम आहे. म्हणून समाजाचा विचार करू नका. काही काही परिसरामध्ये गेले की लोक आम्हाला म्हणतात महाराज या परतूर तालुक्यातले एवढे काही लोक आहे ना हे फक्त माझं ऐकतात महाराज. माझं असं गोड गैरसमज येऊ. लोक तुमच्यावर प्रेम करू शकत नाही महाराज. 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ते जन्मदाता लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय होणार आहे महाराज. म्हणून तुकोबरायला ही गोष्ट माहित होती. म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे आता ऐका हे वचन ते जुनिया जन भक्ती करा ते जुनिया जन भक्ती करा ते जुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन ते जुनिया जन भक्ती करा ते जुनिया जन भक्ती परमार्थ करणाऱ्या मायबापाने, परमार्थ करणाऱ्या साधकाने, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूने समाजा विचार अजिबात करू नये. समाज कोणाचाच झाला नाही म्हणून आपला होईल काही सांगता येत. अरे ज्या ज्ञानोबराय तुकोबरांनी तुमच्या आणि माझ्यासाठी ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिलाय, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिलाय, ज्या ज्ञानोबरांनी तुमच्या आणि माझ्यासाठी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, तो समाज जर ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांचा काय होणार आहे महाराज. म्हणून ही गोष्ट तुकोबरायला माहित होती. म्हणून सांगतात काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोनिया जन भक्ती करा. मग ठीक आहे मायबाप, समाजाचा त्याग ठीक आहे, धनाचा त्याग ठीक आहे, शरीराचा त्याग ठीक आहे, धनाचा अरे पैशाचा सुद्धा त्याग केलाय माझ्या तुकोबरायने. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजराणा घेऊन गेले. बाबा बायको अन्न करता मेली हो तुमची, घ्या ना हे धन. तुकोबरायनी ते सगळा नजराणा पाहिल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गारे तुकोबराय छत्रपतीला सांगतात राजे तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात ना पडे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना आम्ही सुखी आहोत, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. खरं सांगू का महाराज, तुकोबराय सारखा निस्वार्थी महात्मा या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलेलाच नाही. आणि तुकोबरायचा स्वभाव होता माझा. तुकोबराय जीवनामध्ये कोणाला कधी काही भेलेच नाही महाराज. तुकोबराय गाढवाला घोडं कधी म्हणलेच नाही. गाढवाला गाढवच म्हणत होते आणि घोड्याला घोडं म्हणत होते. आम्हाला कुत्र्याला सुद्धा वाघ म्हणावं लागतं. कीर्तनकार झाल्यापासून कुत्र्याला सुद्धा वाघ म्हणावं लागतं. परवा दिवशी एकाचं वर्ष श्राद्ध करत होतो, त्याचं पोरग फेटा बांधता बांधता आलं. मी म्हणलं का रे काय करत होता तुझा बाप? तो सहजच म्हणला म्हणे महाराज माझा बाप 1 नंबरचा देशी प्रेमी होता. कळतो ना तुम्हाला देशी प्रेमी? म्हणलं मेला कशाने? काही नाही, 2 व्हीलर येत होता म्हणे, एका ट्रॅक्टरवाल्यानं उडून दिलं जागीच मेलं. ते दारू पिऊन मेलंय
आणि मी त्याच्या कीर्तनाला अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस. काय नशीब आहे आमच्या कीर्तनकारांचं. बेवड्याला सुद्धा वैकुंठवाशी फक्त 20-20 हजार रुपयासाठी म्हणावं लागतं. काय कठीण झालंय महाराज, अवघड झालं. पण तुकोबराने जीवनामध्ये असं कधी केलंच नाही. तुकोबराचा स्वभाव नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड. मने साना थोर तुका मने साना थोर हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. तुका जीवनामध्ये कोणाची भिडभार ठेवलीच नाही. म्हणून महाराज तुकोबरायने जीवनामध्ये शरीराचाही त्याग केलाय, समाजाचाही त्याग केला आणि धनाचाही त्याग केला. याचं कारण त्यांचं अवघ प्रेम कोणावर होतं? देवावर होतं. म्हणून अवघी देवावरी माया. निळोबराय सांगतात, देवा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. एक वाक्य सांगू का मायबाप तुम्हाला? बसलेले जेवढे काही तरुण मित्रमंडळी, जेवढे काही वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना माझे हात जोडून विनंती, बाबा तुम्हाला जीवनामध्ये नाही चांगल्या लोकांची संगत घडली तरी चाललो बाबा, पण माणसाच्या जीवनामध्ये वाईट संगती कधीच घडू देऊ नका. 100 गाढवांचा मालक होण्यापेक्षा एका शायनेचा नौकर झालेला किती पट चांगलंय. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी, तेथे रामनाम होईल श्रवण. अरे संतांच्या दारातलं कुत्र झालं तरी तुम्हाला जीवनामध्ये पुण्य भेटेल महाराज. म्हणून माझी विनंती, संगत चांगली करा. आणि चांगली जर संगत केली ना महाराज, तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचा बदल होईल. म्हणून महाराज सांगतात, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे अशा लोकांचा समागम भेटल्यानंतर फायदा काय होईल? महाराज सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता
परमार्थ पोटी दृढावे. लक्ष देऊन ऐका. चांगल्या लोकांची संगत केली की माणसाला जीवनामध्ये चांगलं ऐकायला भेटतं बरं महाराज. आणि चांगलं ऐकलं रे ऐकलं की माणसाचा जीवनाचा परमार्थ दृढ होतो. म्हणून खरं सांगू का महाराज, साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि तुमच्या आमच्या सहज बोलण्याने लोकांचं वाटोळ आहे हो. आपण सहज जरी बोललो तो सख्खे भाऊ वाहिले निघतात. काय ताकद आहे आपल्या थोबडाची महाराज. आपण सहज जरी बोललो तो एका पक्षाचे दोन पक्ष होतात हो. आपण सहज जरी बोललो तो एका सप्तेचे दोन सप्ते होतात. म्हणून बोलत असताना माणसानं गोड बोललं पाहिजे हो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ. अरे साधूच्या सहज बोलण्याने माणसाचा उद्धार आहे. वाल्या कोळ्याला फक्त नारदजीने एवढं सांगितलं होतं, वाल्या ज्यांच्यासाठी एवढे माणसं मारत आहेत, ज्यांच्यासाठी एवढं पाप करत आहे, शेवटी तुझ्या कोणी कामी येणार नाही बरं. 2 मिनिटाचा सत्संग आहे, पण डाकू आजा वाल्या कोळी शेवटी या देशाचा आद्य कवी झाला महाराज. काय झाला? कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. म्हणून माझी विनंती तुम्हाला, चांगल्या लोकांचं श्रवण करत जा. एवढं चांगलं थोबाड दिलं, थोबाडानं थोडं चांगलं बोलत जा. एक माणूस होता गावामध्ये, तो कधीच कोणाला चांगलं बोलत नव्हता. गावातले लोक त्याला लग्नाला नाही, सप्त्याला नाही, मिरवणुकीला नाही, कशालाच बोलत नव्हते. त्याच्या लंगोटी यार मित्राचं लग्न होतं महाराज. सगळ्या गावाला चुलबंद होतं, पण याला आमंत्रणच दिलं नाही. कारण की लोकांना माहित होतं हे लग्नाच्या ठिकाणी नेऊन काही बचकन बोलाव, मार खाऊ घाललं लोकायला. सगळं गाव लग्नाला गेलं. शेवटचा मनुष्य टू व्हीलरवर चालला, त्यानं हात केला, ए दादा गाडी थांबव. आणि हा त्याच्याजवळ गेला. अरे जरी मी मूर्ख असेल रे म्हणे, मला माहिती मी काही बोलतो, पण माझ्या लंगोटी यार मित्राचं लग्न आहे. त्यानं सर्वांना आमंत्रण दिलं, पण मला आमंत्रण दिलं नाही. माझी एक इच्छा आहे रे, माझ्या डोळ्याने त्याचं लग्न पाहिजे. तो टू व्हीलरवाला म्हणे, मी सगळं करील पण तुला माझ्या सोबत नेणार नाही. तुला सोबत नेऊन तू जर काही बोलला तर लोक तुलाही हाणतील आणि मलाही हाणतील. मी तुझ्या सोबत येणार. तो म्हणे, तुझी शपथ घेऊन सांगतो गाड्या, मी काही शब्दही बोलत हो नाही करता लग्नाला गेलं महाराज. बरोबर 2 वाजता तिथं पोहोचलं, 1:30 वाजता पोहोचलं. पोहोचल्याबरोबर तिथं काय लिंबू सरबत काय बाबा, फंटा काय, मिरिंडा काय, सगळं झालं. वाघ हिंसा झाल्याबरोबर लगेच स्वरबाबाने सांगितलं, आलेल्या पाहुणे मंडळीने जेवून घ्यावं. जेवण झाल्याबरोबर कोणाला सिगरेट, कोणाला तंबाखू, कोणाला मानेचन, जसं पाहिजे तसे पानं बिनं. हे पान खाऊन गेलं कोणाकड? वरबाबाकडं. आणि वरबापाने याला पाहिल्यानंतर वरबाप तर घाबरला, ही झड आलीच कशी लग्नाला. पहिला प्रश्न केला, का रे तू गेला वरबापाकडं. वरबापाकडं, नवरदेव कुठे? नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. नवरी कुठे? नवरी तिच्या घरी आहे. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे म्हणे. आता किती वाजले? आता 2 वाजले. वरबाप म्हणे, तू जेवला ना? हो. तिथं कूलर लावलेले म्हणे, ते जाऊन आराम कर, बाकीची बडबड करू नको. तरी पण हा परत म्हणलाच, नवरदेव कुठे? नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. नवरी कुठे? नवरी तिच्या घरी आहे. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे. मग आता चांगलं खाल्लं होतं, मस्त मठ्ठा बिठ्ठा पिऊन शांत झोपायचं ना. हा म्हणे, का हो आता 2 वाजले म्हणे, लग्न 5 वाजता आहे. आणि जर 5 वाजल्या लोक या मंडपाला आग लागली तर काही गरज होती का? दन हाणला महाराज लोकांनी. मी खरं सांगू का, काही बोलू नये. आणि मी खरं एक वाक्य सांगतो महाराज, माणसाने अशा लोकांचं श्रवण करावं की निश्चित माणसाचा परमार्थ काय झाला पाहिजे? दृढ झाला पाहिजे. महाराज सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. चांगल्या लोकांची संगत केली की चांगलं ऐकायला भेटतं. आणि चांगलं ऐकलं की माणसाचा परमार्थ दृढ होतो. पण निळोबराय घेतलेल्या अभंगाच्या तृतीयाच्या पूर्वार्ध मध्ये म्हणतात ज्ञानोबराया, देवा मी ज्याच्यासाठी आलो माझं जीवन वाया गेलंय. निळोबरायला जीवनामध्ये अनुताप झालाय. काय गोड वर्णने ऐका. अनुतापासी दुनी वचडे, हो 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 अनुतापासी
सगळ्या मसनात गेल्या, पण तुम्हाला असं वाटतच नाही आपण वाया गेलोय म्हणून. का माणसाचा पश्चाताप होत नाही, काही कळत नाही. एवढे हुशार लोक आहे दादा, आपण सगळ्या गोष्टीची तयारी करता का नाही? अरे 2022 चाललंय, आता किती चाललंय? 2022 चा फेब्रुवारी महिना आहे, 20 तारीख आहे, तरी सुद्धा 2024 च्या आमदारकीची तयारी आतापासून सुरू आहे का नाही? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तारखा डिक्लेअर व्हायच्या, तरी पण अजून मोर्चेबांधणी सुरू केली की नाही तुम्ही लोकांनी? मिटिंगी सुरू केल्या. मग तुम्ही मुलगी जन्माला आल्यानंतर तिची 21 वर्षाची पॉलिसी काढताय, बंगला कसा बांधायचा याची तयारी करता, सोयाबीन काढायच्या अगोदर कोणता गहू लावायचा याची तयारी करताय, कोणता हरभरा पेरायचं बियाणं अगोदर आणून ठेवता. मग सगळ्या गोष्टीची तयारी करता. तुम्ही मरणार याची तयारी कधी करणार आहे? आणि तुम्ही मेले तरी जिल्हा परिषद होणारच आहे, आणि तुम्ही जगले तरी होणार. तुम्ही मेले तरी तुमच्या पोरीचं लग्न होणारच आहे, तुम्ही जगले तरी उलट मेल्यावर चांगलं होईल. लोक म्हणतील अरे हिचा बाप नाही, हे बापा सगळेजण मदत करा म्हणून अजून चांगलं होईल. कोणा वाचून या जगात काहीच राहत नाही. माणसाला का कळत नाही? पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे बाबा इंदिरा गेली भारताचं कसं. अरे इंदिरा गांधी गेली तर सोनिया गांधी आली ना का? भारत बंद पडला का? जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जग या शब्दाचा अर्थच असा आहे ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही. अरे 2 वर्ष तुम्ही बिना कीर्तनाचे जगले गड्या हो, 2 वर्ष बिना सप्त्याचे जगले गड्या हो. अरे 2 वर्ष तुम्ही बिना देवाचं जगले तर माणसाची अवकातच काय असते, माणसाची किंमतच काय आहे महाराज? ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्या देवाविना जर तुम्ही 2 वर्ष घरातच राहिले, कुठंच गेले नाही, मग 2 वर्ष जर देवाविना मनुष्य जगला तर माणसाचं काय संबंध आहे? म्हणून माझी विनंती, जीवनामध्ये कधीतरी माणसाला ताप झाला पाहिजे. पश्चाताप तर होतच नाही तुम्हा आम्हाला, झाला तो वैताग होतो बाबा. निळोबराय सांगतात अनुतापाशी दुनी वचडे. पण चांगल्या लोकांची संगती केली, चांगल्या लोकांचं श्रवण केलं, त्याच्यामुळे फायदा काय झाला? वैराग्य वाढे चढो